वेदो लक्ष्मी मनपगामनीं यस्यारण्यविन्देयं कामश्वं पुरुषानहम् अश्वपूर्वामृतमहिन्याश्वात्रयणे कात्यायनि भैरवी सावित्री नवयोनस्पदे साम्राज्य लक्ष्मी प्राचितरूपा परदेवता भगवती श्रीराजराजेश्वरी ओम नमः। नमस्कार, सिटी ट्यूब सुनील तुगनायत इस फेसबुक पेज और यूट्यूब चैनल पर आप सभी का स्वागत है। मित्रों, आज मैं जैते माता मंदिर में आया हूँ, जिसे वनी की ग्राम देवता कहा जाता है, जो वनी का दैवत है, जो वनी के रक्षण करता है। सबसे पहले जैते मंदिर के बारे में आपको जानकारी दे देता हूँ। वनी का पूर्व में नाम जैतापुर था। जैतापुर नाम जैते देवी के नाम से ही पड़ा था। लेकिन जैते नाम कैसे पड़ा? तो दुर्गा सप्तशती में एक मंत्र है, जयंती मंगला काली भद्र काली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते। इसमें जो जयंती है, इस जयंती का अपभ्रंश ही जैता ही हुआ। तो जब ASI ने यह संशोधन किया था कुछ वर्ष पूर्व, तो ये जानकारी दी कि यह मंदिर लगभग 1000 वर्ष पुराना है और ये मूर्ति उससे भी पुरानी हो सकती है। लेकिन हम ये मान सकते हैं कि मंदिर 1000 वर्ष पुराना इस मंदिर का इतिहास है। इस मंदिर की रचना हेमाड़पंथी पद्धति से है और मूर्ति जो गर्भगृह है, पूर्व में मंदिर काफी विशाल रहा होगा, लेकिन इस समय ये मंदिर का सिर्फ गर्भगृह शेष है और जो नया स्ट्रक्चर है वो अभी 50 से 60 वर्ष पूर्व बनाया गया था और इसमें अभी और सुधार के काम चल रहे हैं। रचना कैसी है, इस मूर्ति की रचना कैसी है, इस बारे में हमारे साथ है जानकारी देने के लिए पुरातत्व संशोधक प्रवीण पाठक। प्रवीण, आपले खूप खूप स्वागत आहे। प्रवीण, आपण पुरातत्व विभागात जे कार्य करता, म्हणजे संशोधक आहात पुरातत्व, तर या मूर्तीला पाहून तुम्हाला काय वाटतं? ही मूर्ती किती वर्ष जुनी आहे आणि या मंदिरातलं स्ट्रक्चर हेमाडपंथी आहे की त्यापूर्वीच आहे किंवा त्यानंतरच आहे, त्याची आम्हाला आमच्या दर्शकांना माहिती द्या। नमस्कार। पहा, ही जी मूर्ती आहे आपल्या जैताई मंदिर आपण ज्याला म्हणतो, ही आपली वणीतली आराध्य देवता आहे। त्याच्यामुळे सगळ्यात पहिला हिला वंदन करतो आणि तुम्हाला सांगतो का, हे सुद्धा एक हेमाडपंथीचंच हे मंदिर जे आहे ते हेमाडपंथीचंच एक उदाहरण आहे। का बरं हेमाडपंथी? कारण याचं सुद्धा बांधकाम कसं दगडा चिराने झालेलं आहे। फक्त जे आपण याच्या पूर्वी आपण पाहिलं होतं की जे हेमाडपंथी होते ते मोठे मोठे चिरे असायचे, परंतु त्याच्यानंतरची जी डेव्हलपमेंट आहे त्या डेव्हलपमेंट मध्ये त्याची साईज आपोआप लहान झाली आणि त्याला आपण त्याच्यानंतर छोटे छोटे ब्लॉक्स तयार करून त्याला रचण्यात आलं आणि त्याला मग आता सिमेंट वापरण्यात आला। तर सिमेंट त्या काळात म्हणजे काय कसं होतं, तर चुना, खायचा चुना, त्याच्यानंतर रिठा, याला जर आपण मिक्स केलं तर आपल्याला चिकट पदार्थ असा तयार होतो, जो त्याची पेस्ट जर आपण या दोन दगडाच्या मधात लावली तर दगडात फिट होऊन जातो। म्हणजे इतकं बांधकाम जुनं असून ते टिकून राहतं। हा, बिलकुल। कारण जसं चुन्याला आणि त्या बेलाच्या ज्या मिश्रण जे आहे ते मिश्रणाला जशी जशी हवा लागेल तसं तसं ते आणखी कडक होत जातं। म्हणजे एकंदरीत काही दिवसांना जर किंवा काही वर्षांना ते दगडाच्या स्वरूपात चेंज होऊन जातं। म्हणून तुम्हाला हे जे चिरे दिसतात हे तुम्हाला सरकताना दिसत नाही। ऍक्च्युअली हे सुद्धा बोल्ट सॉकेटनच बनलेले आहे, पण त्याची जी मोठी साईज आहे ती साईज छोटी केली आणि याची रचना केली। पहिल्यांदा त्या याचं कसं होतं की तुम्हाला त्याचा अँगल बदलता येत नव्हता, परंतु या मंदिराचं जर पाहिलं असेल तर याला वेल शेप आहे। म्हणजे बरं तुम्ही पाहिलं असेल की काटकोनात सगळे बांधलेले आहे आणि सेम कुठलाही आपल्या एखादं जर मंदिर असलं तर त्याला गर्भगृह महत्वाचं असते। आता यालाही गर्भगृह आहे आणि गर्भगृहामध्ये डेफिनेटली एकही मूर्ती नसेल, फक्त आपली जी सिद्ध देवता आहे तेवढीच मूर्ती असते। म्हणून डेफिनेटली हे काय आहे, हेमाडपंथी मंदिर आहे। आणि तुम्हाला जर पाहिलं असेल की हे पोस्ट हेमाडपंथी आहे, त्याच्यामुळे याच्या वरती किंवा खाली तुम्हाला मूर्त्यांचा अभाव दिसतो। कारण ही कला जी आहे मूर्त्या फिट करायची, ही कालांतराने संपली। तर तुम्हाला मूर्ती पाहतो देवी एक म्हणजे महाराष्ट्रातल्या देवीच्या आहे, तुळजाभवानी म्हणा, कोल्हापूरची महालक्ष्मी म्हणा, तर त्या प्रकारचं स्ट्रक्चर दिसतं, त्या प्रकारचं देवीचं मुख दिसतं एका प्रकारचं। आपण ते म्हणजे त्यांची तुलना करू शकतो की त्याच प्रकारची मूर्ती बनलेली आहे। या मूर्तीचं स्ट्रक्चर कसं म्हणतात की चतुरहस्त मूर्ती, बरोबर। ही सुद्धा एक शक्तीचीच मूर्ती आहे आणि जर पाहिलं असेल शंकराकडून घेतलेला त्रिशूळ, विष्णूकडून घेतलेला चक्र आणि गदा, हे आपण जर याचं जर आता हे सगळं शृंगार असल्यामुळे आपण सांगू शकत नाही, परंतु जर आपण जर बारकाईनं जर पाहिलं तर याला सुद्धा तसं दिसतात। आणि याच्या खाली राक्षस असेल जो महिषासूर आहे, त्याच्यावर पाय ठेवलेला आहे, म्हणजे हे सुद्धा महिषासूरच मूर्ती आहे। त्याच्यामुळे आपण डेफिनेटली सांगू शकतो की हे सुद्धा एक दुर्गाचं रूपच आहे।
आता वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीचे रूप तयार केले, त्याच पद्धतीने ही एक सुद्धा मूर्ती आहे. पण शेवटी सांगणं तेच आहे की महिषासूर मर्दिनी म्हणजे हिचा जो त्रिशूळ दिसतो ते त्याच्या छत्राडात दिसलेला आहे. त्याच्यामुळे आपण डेफिनेटली सांगू शकतो की म्हणजे दुर्गा सप्तशतीमध्ये जे वर्णन आलं देवीचं, की देवीने महालक्ष्मीचं रूप धारण करत महिषासूरचा वध केला, त्याच प्रकारचं स्ट्रक्चर आपण याला म्हणू शकतो. बिलकुल बिलकुल काही प्रश्नच नाही. कारण शक्ती स्वरूप म्हणजे काय, ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिघांच्याही शक्त्या तयार करून एकत्र आणून महिषासूरला मारायचं होतं, म्हणून शक्ती स्वरूप तयार झालं आणि त्यालाच आपण दुर्गा किंवा या सगळ्या देव्या ज्या आहेत तेथूनच सुरुवात झाली असं आपण म्हणतो. तो प्रवीण ने एक बढ़िया जानकारी दी है जिसके बारे में कि ये मंदिर जो है, हो सकता है ये मंदिर हेमाड़पंथी रहा हो, समयांतर बाद गिर गया हो, उसे वापस खड़ा किया गया है. इस वजह से हेमाड़पंथी की कुछ झलक इसमें दिखती है और कुछ जगह नहीं दिखाई देती. लेकिन जिस पद्धति से बनाया गया है ये पूरी तरह से हेमाड़पंथी मंदिर है. और देवी के बारे में जानकारी दे रहे, देवी की मूर्ति के बारे में, उसकी रचना के बारे में, कि जैसा दुर्गा सप्तशती में वर्णन है महिषासुर मर्दिनी महालक्ष्मी का, उसी प्रकार के वर्णन को ध्यान में रखते हुए, स्वरूप को देखते हुए इस देवी की इस स्थापना की गई है, जैतय देवी की, जिसे हम वनी के ग्राम देवता कहते हैं, जो कालांतर में पूर्व में शायद यहीं से वनी शहर शुरू होता था. तो वनी की रक्षा करने वाली देवी, वनी की ग्राम देवता जैतय माता को कहा जाता है. जब जैतय मंदिर का मतलब नए स्वरूप में निर्माण हो रहा था, हॉल बनाया जा रहा था, उस दौरान खुदाई के वक्त ये मूर्तियां भी यहाँ पर मिली, जिसमें प्रमुख है गणेश जी की चिंतामणी स्वरूप की मूर्ति. तो प्रवीण भाऊ, या मूर्तीबद्दल काय माहिती द्याल? ही मूर्ती कशा प्रकारची आहे? पण हे सुद्धा एक त्या हेमाडपंथी मंदिराचाच भाग आहे. कसं आहे की ह्या सगळ्या मूर्त्यांचं जे मंडळ तयार करायचं, त्या मंडळातच शिवाची मूर्ती राहायची. शिवानंतर शैव आलं, शैवानंतर शक्ती आलं. त्याच्यामुळे एकाच मंदिरात तुम्हाला तिन्ही प्रारूप दिसतात. पण सुरुवात ही गणपतीपासूनच होतं. तुम्ही कुठल्याही मंदिराच्या जर दरवाजाच्या समोर पाहिलं तर ते गणपतीचं आपल्याला प्रतिमा दिसते, त्याला गणेश द्वार म्हणतात. कारण विद्येची देवता आहे, त्याच्यानंतर सगळ्यात पहिला मान गणपतीलाच आहे. आता ही जर मूर्ती जर पाहिली तर हे सुद्धा एक बेसॉल्ट दगडाचीच आहे, म्हणजे ही हेमाडपंथीच काळातली असावी. परंतु ही पोस्ट आहे, कारण याची जे कार्विंग जर पाहिली तर याची कार्विंग खूप डेफिनेटली नाही केली आहे. त्याच्यामुळे हा चिंतामणी आहे, याच्यात काही शक नाही आहे. कारण आपल्याला सोंड दिसतं, त्याच्यानंतर पूर्ण आपल्याला 4 भुजा दिसतात, त्याच्यानंतर बैठा अवस्थेत आहे म्हणजे चिंतामणीच आहे. ठीक आहे, फक्त ही पोस्ट आहे. म्हणजे असं समजा की हेमाडपंथीचा काळ कधी आला, 13व्या 14व्या शताब्दीत आला. त्याच्यानंतरची जी डेव्हलपमेंट झाली 15व्या 16व्या शताब्दीत, जेव्हा हेमाडपंथी कमी झालं, त्याच्यानंतर सुद्धा मंदिरं बनतच आले, परंतु रचना बदलली. त्याच्यामुळे आपण डेफिनेटली हे पण म्हणू शकतो या मूर्तीला किमान 800-900 वर्ष झाले असावे. इतकी जुनी मूर्ती है. इतकी जुनी मूर्ती आहे. यस, इसी प्रकार की एक प्रतिमा यहाँ पर मंदिर के सीमा के बाहर एक कुआं है, जिसे अहिरराव का वाड़ा कहते हैं. उस कुएं में भी कहा जाता है कि गणपति की एक प्रतिमा विराजमान है, उस पर भी शोध कार्य होना चाहिए. और उसी वक्त की ये प्रतिमा हो सकती है इसी मूर्ति के साथ. वो कुआं भी इस मंदिर की जब स्थापना हुई थी 1000 वर्ष पूर्व, तब शायद बना होगा, और उसी कुएं में गणेश जी की मूर्ति स्थापित है, ऐसा पुराने लोग कहते हैं. तर प्रवीण भाऊ, आपण आता या 2 मूर्त्या पाहतो. तुमच्या मागे एक आहे ही आणि इकडे एक मूर्ती आहे. तर त्या स्वरूपाची माहिती, त्या मूर्त्या कशाच्या, आपण काय म्हणू शकतो त्यांना? हे शक्ती स्टोन म्हणतो त्याला, वीरगल जे आपण इमेज म्हणतो. वीरगड म्हणजे एखादा पराक्रम केल्यानंतर किंवा एखादी महिला सती जाते, त्याच्यानंतर तिच्यासाठी जे एक कबुतरा तयार केला जातो, त्याच्यावरची ही प्रतिमा आहे. आपल्याला पहा, इकडे चंद्र दिसतोय, इकडे सूर्य दिसतोय, इकडे पूर्ण आपल्याला त्याचं स्ट्रक्चर दिसत आहे. त्याच्यामुळे डेफिनेटली काय वीरगर्लच आहे. तसंच ती सुद्धा वीरगर्लच आहे. परंतु त्याच्या आणि याच्यामध्ये फरक इतकाच आहे की या मंदिराच्या मूर्तीच्या जर मागून जर पाहिलं तर तुम्हाला 4 घोडे दिसतात. आता घोडा हे स्पीडचं प्रतीक आहे. म्हणजे यांची जी कीर्ती होती ती कीर्ती 4ही दिशेने गेली असं आपण अंदाज बांधू. त्याच्यामुळे तुम्हाला 4 घोड्यांच्या प्रतिमा दिसतात. त्याच्यामुळे डेफिनेटली वीरगर्लच आहे. एक चबुतरा तयार केला जातो, जिथे कुठे मंदिर असेल तिथे काय करतंय राजा किंवा मग जो कोणी इथं अधिपत्य करत असेल तर त्याने दिलेला काय आहे तो एक त्याचे जे सन्मान म्हणून दिलेलं ते चिन्ह आहे. त्याच्यामुळे डेफिनेटली वीरगर्ल. म्हणजे हे सैनिक असू शकतात, इतके द्वारपाले असू शकतात, रक्षणकर्ते असू शकतात. म्हणजे एक प्रकारचा वॉचमैन, सिक्योरिटी गार्ड आपण त्या काळातले म्हणू शकतो. बिल्कुल. तो जैतय मंदिर का जब निर्माण हो रहा था, नया निर्माण हो रहा था, उस दौरान
यहाँ पर गणेश जी की प्रतिमा मिली, 2 वीरगढ़ की प्रतिमा मिली, जिसे मराठी में वीरगढ़ कहा जाता है। ये इस एक प्रकार के सैनिक होते थे जो इस क्षेत्र की रक्षा करते थे, या फिर उन्होंने बाहर जाकर अपना पराक्रम दिखाया था, उनके सम्मान के लिए यहाँ पर ये मूर्तियां रखी जाती थी। जब उनका निधन होता था उसके बाद ये मूर्तियां उनके सम्मान के तौर पर बनाई जाती थी और उसे मंदिर के बाहर या मंदिर के स्थापत्य में स्थापित किया जाता था। इस दौरान ये मूर्तियां जैतय मंदिर के शंकर जी के मंदिर में स्थापित है। गणेश जी के मूर्ति के दाएं और बाएं वीरगढ़ की प्रतिमाएं स्थापित है। जैतय मंदिर के निर्माण के दौरान कुछ और मूर्तियां यहाँ पर मिली थी। इस बारे में हम अधिक जानकारी लेंगे प्रवीण से। प्रवीण, या कशा प्रकारच्या मूर्त्या आहे? ही मूर्ती, ती म्हणा, या 4 मूर्त्या इथं म्हणजे ठळक दिसतात आपल्याला, प्रामुख्याने दिसतात। पण कुठून सुरू करू आपण? या मदतनं सुरू करू। ही आपण कालिंका म्हणतो, म्हणजे चामुंडा म्हणतो त्याला। का बरं? कारण हे कंकाल दिसतंय आपल्याला पूर्ण। ही मूर्ती भग्न अवस्थेत आहे, परंतु हे कंकाल आहे पूर्ण हिचे। कंकाल स्वरूपात जर दिसले तर हे डेफिनेटली काय आहे? चामुंडाच आहे, किंवा आपण काली म्हटलं तरी चालेल, काही प्रश्न नाही। चंडमुंडाचा विनाश करणारे बिलकुल बिलकुल। हे मुंडाची माळ आपल्याला दिसतं, त्याच्यानंतर हिचा आपल्या हातात त्रिशूळ दिसतं, त्याच्यानंतर आपल्याला शंखही दिसेल, त्याच्यानंतर वज्रही दिसेल, पात्रही दिसेल। ब्रह्माचं जे पात्र असते त्याच्यामध्ये असं म्हणतात की अनंत आहे, ते पात्र सुद्धा हिला या साईडला असतं। त्याच्यानंतर हिला त्रिशूळ आहे जो शिवाचं प्रतीक आहे, त्याच्यानंतर हिला चक्र सुद्धा आहे, म्हणजे तिन्ही याचं प्रतीक आपल्याला शक्ती स्वरूपात पाहायला मिळतं। म्हणून ही डेफिनेटली काय आहे? चामुंडा आहे। इथे मुखही पाहिलं तर आपण त्याच बिलकुल बिलकुल कंकाल स्वरूपात असतं, म्हणजे हिला त्वचा नसते, पूर्ण कंकाल स्वरूपातच बांधलेली असते। म्हणजे दुर्गा सप्तशतीमध्ये ते वर्णन आलेलं आहे की चंडमुंडाचा विनाश करण्यासाठी देवीने ते रूप धारण केलं होतं। बिलकुल बिलकुल, म्हणजे त्या रूपाचीच ही मूर्ती आहे, तीच मूर्ती आहे। त्याच्यानंतर जर आपण पाहिलं, हे सगळे ह्या माझ्या अंदाजाप्रमाणे हे द्वारपाल असावे, हे आणि ते। हा, ती बिलकुल दरवाजाची सुरुवात आहे। आणि हे सुद्धा दरवाजाच्या बाहेरचं स्ट्रक्चर आहे, कारण त्यांचे आता दांडा दिसतात रक्षण करण्यासाठी। आपण पाहतो ना, जय विजयच्या आता जय विजय ज्या प्रकारे असतात तशा प्रकारचे हे रक्षकच असावे असा अंदाज आहे। परंतु एवढी भग्नावस्थेत आहे आणि क्लिअर नाहीये। बरं, आपल्याला याचे आभूषण जर दिसले असते तर आपण डेफिनेटली सांगितलं असतं। मूर्तीचा शरण झाला वाटतं। बिलकुल बिलकुल, ते वेळेप्रमाणे त्या मूर्त्या झरत। याला केअर नाही केल्यामुळे कसं झालं की याला थोडस। आणि हा दगड कोणता आहे? हा बेसॉल्ट इथल्याच परिसरात म्हणजे कोरीव काम केलं, आणि ही फाईन नाहीये, त्याच्यामुळे ह्या मूर्त्या इथेच बनवल्या आपण सांगू शकतो। म्हणजे मंदिरात जेव्हा बांधकाम होत असतं, बिलकुल बिलकुल, म्हणजे पुन्हा अधिक मूर्त्या स्थापित करण्यासाठी इथेच बनवल्या, इच्छाच कारागिरांनी हे बनवलं। आणि इतिहास किती वर्ष जुना असेल? हे सुद्धा हेमाडपंथीच आहे, म्हणजे डेफिनेटली आपण म्हणू शकतो की 1000-1200 वर्षाची असावी। म्हणजे इतकं प्राचीन इतिहास बनलेला आहे काही परिसरात नाही। आणि ही मूर्ती त्याच्यानंतर ही आता हे सुद्धा उमा पार्वती आहे, है ना, तिच्या मांडीवर बसलेली आहे, मांडीवर बसलेली पार्वती। बिलकुल, त्याचा पाय खाली ठेवलेला आहे त्यानं। आनंदी आहे, ठीक आहे। त्याच्यानंतर आपल्याला दिसतं पूर्ण इमेजवरून आपण सांगू शकतो की डेफिनेटली उमा पार्वती भग्न अवस्थेत दिसत आहेत। बिलकुल बिलकुल। आणि हा शंकर आणि त्या बाजूला पार्वती। बिलकुल बिलकुल, पाहिलं असेल आपण, जर आपल्याला जर स्ट्रक्चर दिसतंय किंवा हे नाभीचं स्ट्रक्चर वगैरे दिसले, म्हणजे फाईन ग्रेव्हिंगच असेल, परंतु कालांतराने याला शरण होत आहे, त्याच्यामुळे याला रक्षण करण्याची फार गरज आहे। तो ये चामुंडा की मूर्ति है, ये शंकर पार्वती की मूर्ति है। तो चामुंडा ने चंडमुंडा का विनाश करने के लिए अवतार लिया था, जिसका वर्णन हम दुर्गा सप्तशती में देखते हैं। तो उसी थीम पर इस मंदिर की रचना की गई है, जैतय मंदिर की रचना की गई है। और हम लोग इतने भाग्यशाली है कि दुर्गा सप्तशती के थीम पर बना हुआ मंदिर हमारे वनी में उपस्थित है, स्थापित है, जिसे हम जैतई माता का मंदिर कहते हैं। यहाँ पर साईज वरून आपल्याला समजून येते की किमान आपल्या जे काही इथे मंदिर असेल, हे मंदिर किमान म्हणजे माझ्यापेक्षा डबल, म्हणजे 10-12 फुटाचं कमीत कमी मंदिर असावं असं आपण अंदाज बांधू शकतो। की इतका सुंदर हा पिल्लर आहे। अजून जर आजूबाजूला जर पाहिलं तर तुम्हाला डेफिनेटली याच्यासारखे पिल्लर्स मिळू शकतात। तो इस मंदिर की भव्यता के बारे में प्रवीण बता रहे हैं कि कम से कम इस पिलर को देखे तो ये मंदिर 12 से 14 फुट की ऊंचाई पर बना होगा, उतनी इस मंदिर की ऊंचाई होगी। कितना भव्य, कितना विशाल स्वरूप इस मंदिर का रहा होगा। हो सकता है ये मंदिर एक जमाने में काफी बड़ा रहा हो, गिर गया हो, उसके बाद इसकी पुनर्रचना की गई और पुनर्रचना के दौरान ये पत्थर यहाँ पर मिला था। वनी की ये जागरूक देवता जैतई माता कुछ परिवारों की कुल देवी है, जो यहाँ पर नित्य दर्शन के लिए आते हैं। साथ ही एक रोचक जानकारी भी यहाँ के कुछ बुजुर्ग बताते हैं कि यहाँ से 50 किलोमीटर दूर पांढरकवडा है,
जहाँ पर जगदम्बा माता का मंदिर है, और यहीं से 50 किलोमीटर दूर चंद्रपुर में महाकाली माता है। इन दोनों के बीच में हमारा वनी शहर है, और वनी शहर में स्थापित है जैताई माता, और पांढरकौड़ा और चंद्रपुर जाने के लिए यही रास्ता है। तो पांढरकौड़ा की देवी जगदम्बा, वनी की जैताई माता और चंद्रपुर की महाकाली, ये पुराने लोग कहते हैं कि इन्हें बहनें माना जाता है। ये 3 बहनें हैं जो इस क्षेत्र का, इस परिसर का रक्षण करती है। और जब चैत्र नवरात्रि में मराठवाड़ा से जो लोग चंद्रपुर के दर्शन के लिए जाते हैं महाकाली माता के, तो इसी रास्ते से जाते हैं और जाते समय जैताई माता का दर्शन भी जरूर करते हैं। जैताई मंदिर का फिलहाल जो परिसर है, जहाँ पर यह गर्भगृह स्थित है, माता की मूर्ति है, जोगबाजी गायकवाड़ का खेत था, और उन्होंने इस परिसर को मंदिर के नाम पर दान दिया था। और यहाँ पर आने जाने के लिए कोई रास्ता नहीं था, और हम जिस जगह पर खड़े हैं ये बहुत बड़ा विशाल परिसर था, जंगल का परिसर था। वन्य की सीमा यहाँ पर समाप्त होती थी, या कहे बाहर गांव से वन्य की सीमा यहाँ से शुरू होती थी। तो जोगबाजी गायकवाड़ ने इस परिसर को मंदिर के लिए दान में दिया। उसके बाद ये मंदिर का हॉल बना। अभी जो हम जितना बड़ा परिसर देखते हैं, ये पूरा गायकवाड़ जी के हिस्से में था, उनकी संपत्ति थी जो उन्होंने मंदिर के लिए अर्पित कर दी। आज हम जो मंदिर का भव्य स्वरूप देखते हैं, उसकी प्रेरणा प्राचार्य राम शिवाड़कर है। इनके निश्चय से वनी के इस मंदिर का जीर्णोद्धार का कार्य प्रारंभ हुआ। इसमें जब वे कॉलेज के प्रिंसिपल थे, लोकमान्य तिलक कॉलेज के, उस वक्त के शिक्षकगण, कर्मचारी, विद्यार्थियों ने यहाँ पर आकर श्रमदान किया। इनकी प्रेरणा से और लोग भी जुड़े। उसके बाद यहाँ पर चबूतरा बनाया गया, मंदिर का नया हॉल बनाया गया। पहले यहाँ पर आने के लिए रास्ता नहीं था, तो वनी नगर पालिका के अध्यक्ष बाबूराव देशपांडे जी ने इस कार्य की शुरुआत की, लेकिन वो कार्य अधूरा रह गया। उस कार्य को बाद में राम शिवाड़कर ने पूरा किया। और राम शिवाड़कर और उनके साथी यहीं पर नहीं रुके, तो राम शिवाड़कर जी के साथ नानाजी भागवत, राजूरकर गुरुजी, मधुकर राव तालकवार और अन्य व्यक्तियों ने भी, अगर कुछ नाम छूटे हो तो मैं उनसे क्षमा चाहता हूँ। मेरे पास जितनी जानकारी है वही जानकारी मैं आप तक पहुंचा रहा हूँ। तो इन लोगों ने वनी के हर घर में जाकर 1 रुपया वर्गनी जमा की और उसे मंदिर के विकास कार्य में लगाया। उसके बाद राम शिवाड़कर मंदिर के अध्यक्ष बने, नानाजी भागवत सर कार्यवाह बने। उसके बाद इस मंदिर का विस्तार हुआ, विकास हुआ, और हम आज जिस स्वरूप में मंदिर को देखते हैं, उसके पीछे की सबसे बड़ी प्रेरणा राम शिवाड़कर जी का कार्य और उनके साथियों का कार्य है। जैताई मंदिर के विकास कार्यों में योगदान को देखते हुए प्राचार्य राम शिवाड़कर जी की स्मृति में यहाँ पर राम शिवाड़कर व्यासपीठ बनाया गया, जहाँ पर अनेक कार्यक्रम होते हैं, अनेक कला के कार्यक्रम होते हैं। और इस परिसर को तिलक नगर कोऑपरेटिव हाउसिंग सोसाइटी ने जैताई मंदिर को दान किया था, ताकि मंदिर के विस्तार में मदद हो, मंदिर के विकास में मदद हो। और तो ये थी वनी के जैताई मंदिर की जानकारी जो मैंने आप तक पहुंचाई। इसी तरह की और जानकारी पाने के लिए आप मेरे चैनल और फेसबुक पेज को लाइक, फॉलो और सब्सक्राइब कीजिए, और नई नई जानकारियां मैं आप तक लाता रहूंगा। जय माता दी। जय जय ताई जय अम्बे तू जय 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 ताई पंच प्राण आरती सुमंगल ओवाळू आई वैदर्भियवनी ग्रामाची तू माता जगदंबा भव्य मंदिरी मूर्ती शोभते दर्शनीय अंबा श्रद्धेची पुष्पांजली वाहती भाविक तव चरणा याज्ञिक